शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार आहे. उगाच उपोषण करा आणि हे करा. आत्ताच शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे. एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत. उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे. कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नये. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना मदतीसाठी शासनाने राज्य सरकारने कुठलाच प्रपोजल केंद्राला दिलेलं नाही. देणार पण नाही. मदत मिळेल की नाही दिवाळीत? घेणार आम्ही. आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना. विश्वास आहे ना आमच्या शक्तीवरती. केंद्राची आम्ही मदत जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे ते देण्याची शक्यता वाटत नाही. त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची. पण आधी बैठक झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहे. कारण ती येते येत नाही ते बघावं लागेल ना. त्यातलं आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार, मॅनेज न होणार. पण त्यातलं भाव वाढ कसा घ्यायचा, कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा. मग शेतकऱ्याचा जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल, पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांनी आयुष्यभर आंदोलन उभ्या नाही करायची. एकदाच उभा करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा. जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला 2च वर्षात. तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानी सुद्धा येणं गरजेचं आहे. त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे. ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू. त्यांनाही आपण बोलवणार आहे. दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू. त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे, ज्यांना माहिती आहे हमी भाव कसा द्यायचा, कर्जमुक्ती कशी घ्यायची, पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे, नुकसान भरपाई कशी घ्यायची, मालाला भाव, भाजीपाल्याला भाव, दुधाला भाव, फळबागाला भाव कसे घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी चर्चा होईल. शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा, आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होतील त्यावेळी तारीख डिक्लेअर होईल. पण अंतिम टोकाचा लढा असणार. असा पुन्हा लढा देशानं बघितला नसेल शेतकऱ्याचा, इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण. पुण्यामध्ये धनगर समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनगर समाजानं आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं. कोणाचं नेतृत्व करावं? ओबीसीचं धनगर समाजाने करावं नेतृत्व असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना. कारण इकडे दुसरे स्वतःलाच हुशार समजित येत ना जास्त. धनगराला इकडं समजित येत ना. ते त्यांना खूप अति हुशार शहाणे समजित येते. अलिबाबा त्याला झोप येईन का मग? त्याला तर दुसऱ्यानं कुणी उलशी कभी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागते. त्याला दम नाही निघत. दुसऱ्याचे लेकरं ते हुशार नाही समजित. धनगराचे, मराठ्याचे, बंजारा समाजाचे, राजपुतांचे, कायकाड्यांचे, चंबाराचे, दलित मुस्लिमाचे, सुतार, लोहार, कुंभार यांचे, आपले आणखीन बऱ्याचशा 300-350 जाती आहेत. त्याच्या कहार समाज आहेच ना. हे लोक हुशार नाहीत का? तुम्ही हुशार आहेत का? ही सवय असती लागलेली, खोड असती ती. काय मिळवतो मलाच, दुसऱ्याला नको, या उद्देशाचं आहे. आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण एसटीतून कसं मिळवणं यासाठी ताकद लावावं. लोक बरेवर घालते ना, हरभऱ्या झाडावर चढीते. ओबीसीचे नेते व्हा, नामक्याच व्हा, तमक्याच व्हा. ओबीसीचा नेता नको, कोणाचाच नको. आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावं. नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये. आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद